हाय, मी डॉक्टर शरयू आणि ANM GNM प्रॅक्टिकल आस्पेक्ट सर्टिफाईड कोर्सेसमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओत आपण फोलिस कॅथेटरबद्दल माहिती घेतलेली आहे. आता आज आपण राईल्स ट्यूबबद्दल माहिती घेणार आहोत. राईल्स ट्यूब म्हणजे ॲक्च्युली मी आज ग्लव्जचा घेणार होते, पण मला असं वाटलं की मी राईल्स ट्यूबचा घेऊन घेते. तर ही एक राईल्स ट्यूब आहे. राईल्स ट्यूबवर लिहिलेलं स्पष्ट असतं की याला काय आहे, फनेल आहे आणि ल्युअर कनेक्टर आहे. आता आपण बघू, याला असं ओपन करायचं असतं. मग ही राईल्स ट्यूब असते. राईल्स ट्यूबला एक टोक असते असं, आणि याला छेद असतात. 4 किंवा 5 छेद असतात. याला 4 छेद आहेत. रोटेशन करून बघा, याला 4 छेद आहेत. 1 2 3 आणि 4. ही ट्यूब आहे, याच्यावर मार्किंग असतात. याच्यात लिहिलं आहे 150 सेंटीमीटर, 60 सेंटीमीटर्स आणि 70 सेंटीमीटर्स. आणि ह्याचा नंबर आहे 16 फॅरेनहाइट. रॉम्सनची आहे. आणि याला काय आहे, हे लॉक आहे, कनेक्टर आहे, फनेल कनेक्टर. कशासाठी वापरतात हे बघणार आहोत. बरेचदा तुम्हाला ही लावायची आवश्यकता नाही भासत, डॉक्टर्सच लावतात. पण कधी कधी जेव्हा ICUमध्ये तुमची ड्युटी लागते तेव्हा तुम्हाला हिला लावायला लागतं. लिग्नॉक्स जेली असते. लिग्नॉक्स जेली आपण ह्याला लावायची, थोडीशी पेशंटच्या नाकात लावायची आणि मग हळूहळू नाकातनं टाकून त्याला गिळायला लावायची. ह्या मार्किंग्सवरून समजतं आपल्याला की कुठल्या एंडपर्यंत नाकातून पोटामध्ये गेली, तर ही कुठे आहे, पोटात आहे, इसोफेगसमध्ये आहे की ड्युओडेनममध्ये आहे. आता तितकं डिटेल तुम्हाला सांगायची मला आवश्यकता नाही आहे, पण ह्याचे वेगवेगळे नंबर येतात. 14, 12, 16, 18, 20. आपण सहसा 16, 18 किंवा मग 14 असं वापरतो. आणि जेव्हा ही राईल्स ट्यूब असते, ही राईल्स ट्यूब आपण कशासाठी वापरतो, पुष्कळदा जेव्हा पेशंटला काय म्हणतात, अन्ननलिकेचा कॅन्सर वगैरे असतो, तेव्हा ही टाकून ह्याच्यातनं फीडिंग देतो. मोस्टली फीडिंग पर्पजसाठी ही राईल्स ट्यूब वापरली जाते. फीडिंग कसं करतात, सिरिंज घेऊन आपण हे जे आहे लॉक केलेलं आहे, सिरिंजनी इथनं आपण दूध वगैरे पुश करू शकतो, किंवा डायरेक्ट आपण बॉटलमध्ये दूध भरून किंवा मग काही जे काही लिक्विड डाएट आपण पेशंटला द्यायचं आहे ते आपण बॉटलमध्ये भरून नंतर मग IV सेट घेऊन इथे कनेक्ट करून आपण त्यांना ते फीडिंग, इंट्रागॅस्ट्रिक फीडिंग म्हणतात, ते देऊ शकतो. आता काय होतं की जेव्हा पेशंटला आपण ऑपरेट करतो आणि ऑपरेशन झाल्यानंतर, जसं आतड्यांचं ऑपरेशन झालं किंवा कुठलं मेजर कॅन्सरचं सर्जरी झालं पोटाचं, तर आपण राईल्स ट्यूब ॲस्पिरेशन करतो. ॲस्पिरेशन म्हणजे जे काही पोटात साचलं आहे त्याला आपण बाहेर काढतो. तर बाहेर काढताना सुद्धा आपल्याला ही नळी म्हणजे उपयोगात येते. पण ह्याला तुम्हाला कनेक्ट करायला लागतं. हे आहे ड्रेन आहे. हे ड्रेन असं असतं, याला ॲबडॉमिनल ड्रेन म्हणतात. ह्याच्यावर काय लिहिलेलं आहे बघू, वाचून दाखवते मी तुम्हाला ह्या इन्स्ट्रुमेंटची ओळख फार आवश्यक आहे, कारण इंडोरमध्ये तुमची ड्युटी लागली की तुम्हाला राईल्स ट्यूब आणि ॲबडॉमिनल ड्रेनची ओळख पाहिजे. याच्यावर लिहिलेलंच असतं ॲबडॉमिनल ड्रेनेज ट्यूब. ॲबडॉमिनल ड्रेनेज ट्यूब लिहिलं असतं. हे रॉम्सनच्या कंपनीचं आहे बघा. आणि ह्याच्यावर लिहिलं असतं एक्स्ट्रा सॉफ्ट ड्रेनेज कॅथेटर विथ रेडिओ ओपेक लाईन कलेक्शन बॅग. कलेक्शन बॅगची कॅपॅसिटी किती आहे, 2000 ml ची कॅपॅसिटी आहे. तर ह्यालासुद्धा आपल्याला ह्या पद्धतीने उघडायला लागते. इथनं उघडल्यानंतर मग ह्याला ही ट्यूब असते, ठीक आहे. पण ह्या ट्यूबचं आपल्याला आता सध्या काम नाही. ह्याला आपण डायरेक्ट माहिती आहे का, ही बॅग किंवा मग साधी युरोसॅट बॅगसुद्धा आपण ह्या राईल्स ट्यूबला कनेक्ट करू शकतो. पण राईल्स ट्यूबला कसं, हे असं कनेक्टर नसतं. ह्याच्यामध्ये काय असतं, आपल्याला एक कनेक्टर दिलेलं असतं. ह्या कनेक्टरला आपण जोडून राईल्स ट्यूबला आपण लावू शकतो. आता ही आपण इथनं काढली आहे. काढल्यानंतर मग आपण आता ही इथे जॉईन केलेली आहे.
जॉईन केल्यानंतर आपल्याला हे इथे कनेक्ट करता येतं. ठीक आहे, म्हणजे ॲस्पिरेशन जे आपण करतो आहे ते ॲस्पिरेशन सगळं आपल्याला या युरोसॅट बॅगमध्ये जमा होतं. तर ह्या पद्धतीने आपण ह्याला कनेक्ट करू शकतो. तर ही झाली राईल्स ट्यूब. फीडिंगसाठी म्हणजे पेशंटला जेवण जर करता येत नसेल तर ते इंट्रागॅस्ट्रिक फीडिंगसाठी याचा उपयोग होतो. तसाच याचा उपयोग काय होतो ॲस्पिरेशनसाठी, म्हणजे पोटात जे काही घाण साचलेली आहे ऑपरेशननंतर तिला बाहेर काढण्यासाठी. तर ह्यामध्ये कसं असतं, ह्या बॅगला या ठिकाणी मेजरमेंट्स दिलेल्या असतात बघा. तर होतं काय की आपल्याला मेजर करायचं असतं की राईल्स ट्यूब ॲस्पिरेशन किती झालं. मग आपण इथे बघतो की 25 ml झालं आहे का, 50 झालं आहे का, 75 झालं आहे का, 200 झालेलं आहे का, 300 400 असं ह्याच्यावर. म्हणजे डायरेक्ट मेजरमेंट आपल्याला ह्या बॅगला जर आपण जोडलं तर आपल्याला डायरेक्ट मेजरमेंट काय असतं मिळतं. आणि मग आपण लिहू शकतो. डॉक्टर जेव्हा राऊंडवर येतात तेव्हा ते विचारलं की किती आहे राईल्स ट्यूब, तर मग ड्रेनेज तर तुम्ही सांगू शकता की आजचं जे आहे हे 300 ml आहे. तर हे कनेक्ट केलं की आपल्याला सोयीचं जातं. पुष्कळदा काय लोक याला IV सेट पण कनेक्ट करून बॉटलमध्ये ओपन ड्रेनेजमध्ये ठेवतात, पण ते तसं नाही करायचं. पेशंट अफोर्डेबल असेल, घेऊ शकत असेल. ह्याची किंमत किती आहे, ह्याची किंमत 464 रुपीज आहे, 464 रुपये. पेशंट जर घेऊ शकत असेल तेही घ्यायचं, कारण मेजरमेंट करता येतं, कनेक्ट करता येतं या पद्धतीने. आणि आपल्याला जर IV सेट कनेक्ट करायचा असेल तर मग IV सेटला तुम्हाला ते लाल पिवळी जी ट्यूब असते त्याची जिथे आपण लावतो म्हणजे व्हासोफिक्सला लावतो ती पिवळी ट्यूब आहे ती कट करायला लागते. मग ती ह्याच्यामध्ये फिट करायला लागते, किंवा डायरेक्ट हे लॉक करून मग इथे जे आहे IV सेट तुम्हाला जॉईन करायला लागतं आणि मग ओपन ड्रेनेज करता येतं. तर ते आम्ही प्रॅक्टिकल जे घेतो त्यामध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण शिकवणार, पण हे ओव्हरऑल आयडिया तुम्हाला यायला पाहिजे म्हणून मी आज ह्या ठिकाणी तुम्हाला राईल्स ट्यूब कसे असते ते सांगितलं, त्याचे उपयोग कसे असतात ते सांगितलं, आणि हे ड्रेन असतं, हे ड्रेन कसं कनेक्ट करायचं हे सांगितलेलं आहे. जर सर्जरी करायची असेल तर हे ड्रेन जे असतं हे पोटामध्ये टाकायचं असतं. तर हे सगळं काम सर्जनचं असतं, ते स्वतः करतात. ह्याच्यासाठी तुम्हाला काही करायची आवश्यकता नाही पडत, पण तुम्हाला याचं नॉलेज असणं जास्त आवश्यक आहे. म्हणून मी तुम्हाला हे व्हिडिओ घेऊन सांगितलेलं आहे की ड्रेन द्या म्हटल्यानंतर तुम्हाला हे पटकन देता आलं पाहिजे की हे ड्रेन आहे, आणि हे पटकन तुम्हाला असं देता आलं पाहिजे. म्हणून मी हा व्हिडिओ आज केलेला आहे. इथे लाईक करा, शेअर करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब जर केलं नसेल तर करून टाका, आणि कमेंट्स बॉक्समध्ये तुमचे प्रश्न जे काही असतील ते विचारायला पण विसरू नका. धन्यवाद.